अशा पद्धतीने भगवान श्री शुकदेवांचा जन्म होतो। बोला श्री शुकदेव भगवान की जय। शुकदेवजीचा जन्म झाला आणि तसेच ते वनामध्ये निघून गेले आहे। मागे वळून त्यांनी पाहिलं नाही की आई काय म्हणाल, बाबा काय म्हणाल, त्यांना भेटू आणि मग जाऊ। आईकडे गेलो तर आईच्या मायेच्या आश्रामध्ये आपण पकडले जाऊ। आईची माया, आईची ममता बालकाला ओढत असते। तिचं प्रेम हे वेगळं प्रेम आहे। तिच्यापासून लवकर दूर जावा, तिच्यापासून आपण अंतरावर राहावं असं कोणत्याच लेकराला वाटत नाही। या लेकरांना, लहान लहान लेकरांना तुम्ही 2 दिवस गावाला घेऊन जा कोणीतरी, ते 2 दिवस नाही, एकाच दिवसात घरी चला म्हणतात। कारण आई डोळ्यासमोर असावी असं बालकाला वाटत असतं। आईच्या नजरेमध्ये ते प्रेम आहे, ते अलौकिक आहे। आईची कृपा दृष्टी माझ्यावर होईल, आईची नजर माझ्यावर पडेल आणि मी आईच्या मोहात अडकलो तर मोहातच फसून जाईल, म्हणून आईकडे सुद्धा शुकदेव महामुनी गेले नाही। ते डायरेक्ट वनामध्ये निघून गेले। प्रभूचं ध्यान चिंतन, निष्काम, निष्पाप, निष्काम, कुठली अपेक्षा नाहीये, इच्छा विरहित जीवन आहे। स्वांत सुख जीवन ते जगत आहेत, भगवंताचं ध्यान चिंतन करते। शुकदेव महामुनी वनामध्ये गेले। अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाला वंदन केलं, श्री शुकदेव भगवंताला वंदन केलं आणि आता महाभागवत शुकदेवजींचं ध्यान करत, चिंतन करत नैमिषारण्याकडे कथा नेतात। ही कथा नैमिषारण्यामध्ये केली गेली। आजही आपण नैमिषारण्याला जर गेलो आहे, तिथे आजही कथा चालू आहे। नैमिषारण्यामध्ये कथा संपतच नाही। एक कथा झाली का दुसरी कथा सुरू होते, दुसरी झाली का तिसरी सुरू होते, तिसरी झाली का चौथी सुरू होते। असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे। त्या क्षेत्राचं नाव आहे नैमिष अरण्य। काय नाव आहे? नैमिषारण्य। आई, आपण गेला असाल तर ठीक आहे, जे गेले असतील त्यांना माहिती, जे नाही गेले ते जाऊन या। आमच्या भारती काकू सगळ्यांना करून आणतात तीर्थयात्रा, कमी खर्चात करून आणतात। फक्त सोबत जातात आणि सोबत घेऊन येतात। कुठलाही स्वार्थ नाही काकूला, घेऊन जातात। गोरगरीब जे आहे त्यांचं कधी होणार नाही, कमी पैशात कसं होईल अशा दृष्टीने भारती काकू सर्वांना फिरून आणत असतात। आणि भारती काकूनी दर्शन केलं असेल नैमिषारण्य। या नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये सूत महोदय आणि शौनकादी ऋषी एकमेकांना भेटलेले आहेत। आई, 88,000 ऋषी आहेत। शौनक ऋषी, शौनक नावाचे एक महान ऋषी आहेत आणि त्यांचा जो मेळा आहे तो 88,000 ऋषींचा मेळा आहे। किती ऋषींचा? 1,00,000ला फक्त 12,000 कमी। 88,000 ऋषी एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांचा विचार काय, आपण काय करायचं? आपण यज्ञ करूया, नामयज्ञ करूया, काहीतरी आपल्या जीवनात भक्ती घडेल, साधना घडेल। यज्ञ करण्यासाठी सगळे एकत्र आले असताना ब्रह्मदेवाकडे गेले। प्रभु, हमें यज्ञ का ऐसा विशिष्ट स्थान बताओ जहां पर जाकर हमारा यज्ञ पूरा हो जाएगा। हमें आपकी कृपा मिलनी चाहिए प्रभु, ऐसी जगह बताओ कि जहां पर जाकर हम यज्ञ पूरा कर सके। ओहो, यज्ञ करना है आपको, मैं एक चक्र देता हूं आपको। चक्र के पीछे 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 आप जाओ, जहां पर चक्र रुकेगा वहीं पर कथा सुरू करो। ते चक्र घेतलं ब्रह्मदेवाकडून, सगळे त्यांच्या मागे चालायला लागले। ते चक्र थांबलं आई नैमिषारण्यामध्ये आणि त्या तीर्थक्षेत्राला आजही चक्रतीर्थ हे नाव आहे। तिथे जे त्यांनी बांधून ठेवलंय तर त्या कुंडाला आपल्याला गोल चक्राप्रमाणे प्रदक्षिणा मारावी लागतात, त्याला चक्रतीर्थ म्हणतात। ते चक्र त्या ठिकाणी थांबलं, ते ठिकाण आहे नैमिषारण्य। 88,000 शौनक ऋषी खाली बसलेले आहेत। मोठे मोठे तपस्वी साधू आहेत, ऋषी संन्यासी मोठमोठे आहेत। आणि व्यासपीठावर कोण आलं? 20 वर्षाचा तरुण, त्याचं नाव आहे सूत मुनी। काय नाव आहे? सूत। शुक वेगळा आणि सूत वेगळा। स समईचा स, त्याला पहिला उकार सु आणि त तलवारीचा त, सूत। आणि शुक
शहामृगाचा श, त्याला पहिला उकार, आणि कपाचा क, काय झालं? शुक. आणि ते काय बोललो मी आधी? सूत. हां, दोघांमध्ये बरं का, बोलण्याच्या उच्चारातून कळणार आहे म्हणून समजून सांगितलं. शुकदेव महामुनी वेगळे आणि सूत महामुनी वेगळे. 88,000 शौनक ऋषी खाली बसलेले आहेत आणि व्यासपीठावर सूत महोदय आलेले. सगळे उठून उभे राहिले. व्यासपीठावरच्या सूत महोदयांना वंदन करतायत, अभिनंदन करतायत, साष्टांग प्रणिपात करतायत. मुनिवर प्रणाम. 88,000 शौनिक ऋषींच्या मध्यभागी प्रधान श्रोता बनून शौनकजी समोर बसलेले आहेत आणि आयुष्यात वयानं लहान असलेले सूत महाराज व्यासपीठावर सुशोभित दिसत आहेत. शौनक ऋषी वयानं मोठे आहेत, पण वयोवृद्ध असून सुद्धा ते श्रोता बनून बसलेले आहेत. कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत असं म्हटलेलं आहे. भगवंताची कथा रसपान करण्यामध्ये शौनकजींचा पहिला नंबर आहे. त्यांना देवाच्या कथेशिवाय काही आवडतच नाही, फक्त कथा ऐका. या कथेनं काय मिळतं आहे? कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा. कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा. तेथे अवचिता सापडेल, तेथे अवचिता सापडेल, तेथे करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा. तेथे अवचेता सापडेल, तेथे अवचेता सापडेल, कोठे नका पाहू करा हरी कथा, कोठे नका पाहू करा हरी कथा. भगवंताची भेट घ्यायची असेल तर कथेमध्ये जायचं. कथेमध्ये साक्षात भगवंताचा वास आहे, तो तिथेच मिळतो. आणि आपल्या श्री क्षेत्र वनगाव गावात हा भागवत कथा ज्ञानयज्ञ चालू आहे ना आई, तर भागवत ग्रंथ आपण काल पाहिलं, साक्षात भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. आपण फक्त त्या दृष्टीने त्याच्याकडे पहा, तो आपल्याला भेटतो बघा. कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल, कोठे नका पाहू करा हरी कथा. कुठे पाहू? हरी कथा करा, तेथे अवचिता सापडेल. भगवंत आपला सापडेल. या कथेनं काय होतं? जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. हरिकथा श्रवणाने आपलं जीवन शुद्ध होतं, दोषातून आपण मुक्त होतो. ही हरिकथा आपल्याला शुद्ध करते, पवित्र करते. मायबाबू, दोषाने भरलेले तुम्ही आम्ही सगळे होतो. कायिक वाचिक मानसिक काही ना काही दोष प्रत्येकाच्या पाठीमागे. कधी कधी कायेनं दोष घडला, कधी कधी वाचेनं दोष घडतो आपल्याकडून, कधी कधी मनानं दोष घडतो. कुणाविषयी वाईट बोलले झालं वाचेचं दोष, कुणाविषयी वाईट चिंतिलं झालं मनाचं दोष, आपल्या हातानं कोणाचं वाईट केलं झालं शरीरानं दोष. म्हणून कायिक वाचिक मानसिक दोषाने भरलेले तुम्ही आम्ही सगळे आहोत. सगळे आहोत, ए टू झेड. काही ना काही दोष, काही ना काही वाईट आपल्या जीवनामध्ये.
पण या कथेच्या मंडपात आल्यानंतर या कथामृताच्या सिंचनानं आपण सगळे शुद्ध होतो, पवित्र होतो. अशी ही पॉवरफुल सामर्थ्यशाली कथा आहे. म्हणून भागवत कथा ही टाइमपासाची कथा नाहीये, मनोरंजनाची कथा नाहीये, तर ही मनोभंजनाची कथा आहे, आत्मोद्धाराची कथा आहे. म्हणून या कथेकडे त्या दृष्टीने इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय श्री भागवत कथा, जय भागवत कथा. ही भागवती कथा निश्चितच आपल्याला पवित्र करणारी, शुद्ध करणारी. आणि म्हणून व्यासपीठावरच्या 20 वर्षाच्या तरुणाला एवढे महान असणारे ऋषी वंदन करतायत, नमन करतायत. आयुष्यामध्ये या साधू संतांकडून हा शिकण्यासारखा गुण आहे. त्या ऋषी मुनींनी व्यासपीठावरच्या आणि त्या सूत महोदयाला वंदन केलं, नमन केलं. बाबा सूत महोदय, तुम्ही आम्हाला कथा सांगण्यासाठी व्यासपीठावर बसल्या. चारों तीर्थ धाम आपके चरणों में, चारों तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. चारों तीर्थ धाम आपके चरणों में, चारों तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव आपके चरणों में, चारों तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चारों तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. सूत महोदयांना वंदन केलं आणि प्रश्न विचारला मुनीवर. शौनकजी काय म्हणतात ऐका. शौनक उवाच अज्ञानद्वांत विद्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. शौनक ऋषी सूत महोदयांना प्रश्न काय विचारतात आहे की हे सूत महोदय, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान तुमच्याकडे कोटी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचं ज्ञान आहे. आमच्या कानाला अमृता समान वाटणारी असणारी सारभूत कथा तुम्ही आम्हाला सांगा. हा प्रश्न असा विचारावा की त्यातून एक तर देवाच्या कथेचा उगम व्हावा, नाही तर संतांच्या कथेचा उगम व्हावा. हलकट प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न असा विचारायचा, एक तर देवाच्या कथेचा जन्म व्हावा, नाहीतर संतांच्या कथेचा जन्म व्हावा. असा प्रश्न आपण विचारावा. यांनी प्रश्न विचारला, वंदन करून आणि अत्यंत विनम्रतापूर्वक प्रश्न विचारला. हे सूत महाराज, आमच्या हृदयामध्ये अज्ञान
घोर अंधकारात आम्ही डुबलेलो, अज्ञानरूपी अंधकारात आम्ही डुबलेलो आहोत. आपल्याकडे सगळ्यांकडे अज्ञानच आहे. आपण सगळे अज्ञान आहोत. आमच्याकडे अज्ञान आहे. या त्रिभुवनाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी भगवान सूर्य समर्थ आहे. आई ऐका, ऐका, हा त्रिभुवनाचा अंधकार दूर करतो. इकडे गोपाल कृष्ण भगवान की, श्री भागवत भगवान की. आई, रात्र दूर करण्यासाठी सूर्याची गरज आहे. जसं अंधकार, त्रिभुवनातला अंधकार दूर करण्यासाठी सूर्य जसा लागतो, तसं जीवाच्या हृदयामध्ये असणारं अज्ञान रूपी अंधकार दूर करण्यासाठी संतांची किंवा गुरुजीची गरज आहे. तुम्हीच आमचं अज्ञान अंधकार दूर करू शकता मुनिवर. जसा सूर्य आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, तसं अज्ञानातून ज्ञानाकडे पोहोचवता ते तुम्ही. म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमचं अज्ञान घालवण्यासाठी जे ज्ञान लागतं ते तुमच्याकडे कसं आहे, कोटी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीच आहे. पहा भाषा किती गोड आहे. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुताख्याही कथा सारम मम कर्ण रसायन. आमच्या कानाला अमृता समान वाटणारी कथा, ही सारसारभूत कथा तुम्ही आम्हाला सांगा. आई, असा प्रश्न विचार. भक्ती ज्ञान विरागातो विवेको वर्धते महान, माया मोह निराशश्च वैष्णवे क्रियते कथम. ज्याच्याने आमचं अज्ञान तिमिर उद्ध्वस्त होईल, आम्ही हे तुमच्याकडून अपेक्षा करू नये मुनिवर. भक्ती ज्ञान आणि वैराग्याला वाढवण्यासाठी वैष्णव काय करतात, असं काय आम्ही करायचं ज्याच्याने आम्ही माया मोहातून मुक्त होऊन जाऊ. प्रश्न पहा, श्लोक नीट ऐका. या श्लोकाच्या उच्चारण सुद्धा आपलं कल्याणच होतं. इथले शब्द आपल्या कानाच्या द्वारे आत जात आहेत आणि ते आपल्याला हळूहळू शुद्ध करतायत, पवित्र करतायत. ऐका, वैष्णव लोक माया मोहापासून दूर जाण्यासाठी नेमकं काय करतात. माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. भक्ती ज्ञान वैराग्य वाढवण्यासाठी ते काय करतात आम्हाला सांगा. आता तो घोर कलियुग आलेला आहे. इह घोरे कलो प्रायो जीवस्या सुरताम गतः, क्लेशाक्रांतस्य तस्सैव शोधने किम परायणम. या घोर कलियुगामध्ये काय चाललंय, लोकांकडे आसुरी वृत्ती वाढली आहे. सगळे प्राणी क्लेश आणि आकांत करतायत. आसुरी वृत्ती वाढल्यामुळे विविध तापाने पोळलेल्या जीवांचा उद्धार कसा होईल, त्यांचा उद्धार होण्यासाठी आम्हाला असं शाश्वत आणि सर्वश्रेष्ठ साधन सांगा. हा, श्रेषाम यद भ्रवेशेयम पावनाम च पावनम, कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तदुदाधुना. आम्हाला असं शाश्वत साधन सांगा की ज्या योगे आमचं अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करू शकेल. असं साधन तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला हे सांगा. आई, संसारामध्ये जर कुणाला चिंतामणी नावाचा मनी जर भेटला, तर ज्या वस्तूचं आपण चिंतन करतो ती वस्तू आपल्या समोर हजर होते. तो चिंतामणी असावे बरं का. जी वस्तू आपण त्याच्याकडे मागू, ज्या वस्तूचं आपण चिंतन करू, ती वस्तू आपल्या पुढे हजर. तर चिंतामणी जसं चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून देतो, तसंच कल्पवृक्ष हा देखील आपल्या मनाची इच्छा पूर्ण करतो. तो स्वर्गाची संपत्ती सुद्धा आपल्याला देऊ शकतो. असा कल्पवृक्ष मोठा वृक्ष आहे. चिंतामणी आणि कल्पवृक्ष यांच्यामध्ये सामर्थ्य, एवढं सामर्थ्य. पण इथे चिंतामणी जे चिंतन केलं जातं ते देतो. कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण जे मागितलं ते आपल्याला देतो, पण तो आपल्याला परमात्मा प्राप्त करून देऊ शकत नाही. हा पहा किती गोड भाषा वापरली बघा. चिंतामणीर्लोक सुखम
सुरदुः स्वर्ग संपदम प्रयश्यति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. वा, चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकतो, पण सद्गुरु प्रसन्न झाल्यावर कोणालाही दुर्लभ असा परमात्मा परमधाम प्राप्त करून देऊ शकतात, की जे चिंतामणीत सामर्थ्य नाही, जे कल्पवृक्षात सामर्थ्य नाही, ते तुम्ही देऊ शकता. फक्त गुरुदेव तुमच्यात ही ताकद आहे. हे मुनिवर, हे सुज्जी महाराज, तुमच्यासाठी हे काही दुर्लभ नाही, जो मोठमोठ्या योग्यांना दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. ए पाहता पाहता डोळा पुरे राणी, पाहता पाहता डोळा पुरे राणी. योगिया दुर्लभ दोन्या देखिला साजनी, पाहता पाहता डोळा पुरे राणी, पाहता पाहता डोळा पुरे राणी. विठ्ठला संदेह निवाले तुझे पणा, विठ्ठला संदेह निवाले तुझे पणा. देखिला देखिला माये देवाचा देव, दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. हो, जो योग्यांना दुर्लभ आहे ते तुम्हाला दुर्लभ नाही. आणि म्हणून हे सुत महाराज, आमच्यावर गुरु कृपेचा प्रसाद तुम्ही आम्हाला द्या, आणि आम्हाला आमची इच्छा आहे परमात्मा प्राप्ती करणं, शास्त्राचा सार सार ऐकणं, जे आम्हाला संसारातल्या भयातून मुक्त करेल, तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला सूत महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, तुमची प्रीती पाहून, तुमचं प्रेम पाहून मी तुम्हाला सगळं देतो. ऐका सुज्जींचं आता काय म्हणणं आहे. प्रीती श्रुतवाच प्रीती शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. हे शौनक महोदय, तुमच्या हृदयामध्ये भगवताबद्दल प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीस करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो. पहिला मुद्दा, आपल्याला मरणाची भीती आहे का? बोला. आज थोडा विचार करा, आपण जर गेलो तर काय होईल? थोडा जरी विचार आला ना, असा झोप नाही लागणार आपल्याला. पहिला मुद्दा, मरणाची भीतीच नाही आम्हाला उरलेली, पण मरणाची आठवण प्रत्येकाने ठेवा. जर आपण गेलो तर काय होईल? भयानक दुःख आहे मरणाचं दुःख, भयानक. संसाराची दुःख त्याच्यापुढे काहीच नाही. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो, आठवला म्हणून सांगतो. एका व्यक्तीच्या आजारावर कडू औषध होतं, बरं का आई, कडू औषध, एकदम कडू. कडू खाऊ 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 कटाळला, म्हणे मरेल पुरतो आता त्या औषध. इतकं कडू, किती पिणारे माणूस, कडू कडू कडू, कटाळा. मरायला चाललेला व्यक्ती कडू औषधाच्या कंटाळल्यामुळं शेवटी शेवट करायचा आहे. बाजारातून जात असताना एक व्यक्ती त्याच्याच आजारावर औषध घेऊन आला. एवढं आयुष्यात पिऊन बा, तुमचा आजार नाही पडला तर मग म्हणा पैसा गुण लागला तर द्या, नाही तर फुकट घेऊन जा. आता त्यांनी काय केलं, एवढं कडू खायलाच आहे, जाता जाता एवढं पिसही म्हणजे पहा बरं बाबा, गुण लागला पाहिजे. अहो गुण लागलच. इतकं कडू खाऊन कंटाळलेला
शेवटी आपण काय करतो, दवाखाना करू करू कटाळू, मग आपण एखादा माणूस आपल्याला भेटतो तुम्ही फक्त मी ऐकावं एकदा, एवढं फक्त त्या डॉक्टरकडे फक्त तुम्ही एवढं काम करा. मग आपण काय म्हणतो, एवढं करेल आता या भाऊचं एवढं ऐकून घेऊ. मग जो बाजारामध्ये बसलेला व्यक्ती होता तो याच्या आजारावर औषध घेऊन आला. एवढं घेऊन पहा, फरक नाही पडला तर पैसे देऊ नका, औषधाचे पैसे घेणार नाही, फुकट, गुण लागला तर पैसे. आता याला वाटलं एवढे औषध कडू पिऊ पिऊ आपण मरायला चाललो, असं बी तसं बी मरणाची शेवटचा चान्स घेऊ को. आई त्यांना असं नग बरंच टाकलं ते त्याच्यामध्ये, इतकं कडू होतं, इतकं कडू होतं. तो याच्यापेक्षा मग ते पहिलं बरं होतं. माझा दृष्टांत संपला. कडू औषध पिणारा व्यक्ती शेवटी कंटाळला, पण या शेवटच्या कडू औषधापुढे त्याला ते कडू बरं वाटलं, हे इतकं बेकार होतं. तसं मृत्यूचं दुःख इतकं भयानक आहे, त्यापुढे संसाराची दुःख आपल्याला शुल्लक वाटतील. मेल्यानंतर काय खरंय बा, जिवंत आहोत ते सगळं करता येईल, पण मृत्यूचं भयानक दुःख आहे. मृत्यू चुकणार नाही हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. पण जन्म मृत्यूच्या भयातून मुक्त करण्यासाठी मी तुम्हाला सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो. ऐका सूत म्हणूनची भाषा काय. प्रीती ही शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम भक्त्यो घवर्धनं जयच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते विधास्यामी सावधानतया शृणु. आता ऐका बरं का, ज्या वेळेला भक्ती प्रवाहाला वेग येतो, ज्या वेळेला भक्ती वाढत जाते, भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त सावधान होऊन ऐका. काय बघा काय गोड सांगितलंय. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. आहा बघा, ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग येतो. भक्ती वाढवायची का तुम्हाला? मग भक्ती ज्याला वाढवायची असेल, भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण जो घटक आहे ती पवित्र कथा मी तुम्हाला सांगतो म्हणे, ते साधन तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे काय झालेत, भक्ष झालेत. आपल्याला कोण पकडणारे? काळोबा पकडणार. देह जाणार जाणार, 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 देह जाणार जाणार. यासी काळोबा खाना, याची काळोबा खाणार, यासी काळोबा खाना, याची काळोबा खाणार. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, जाणार जाणार, देह 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 जाणार जाणार. ओ देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. काळोबा याला नेणार आहे, हे राहणाऱ्यांमध्ये नाही. आई, सूर्य उगवला की सूर्यास्त होतो, म्हणजे सकाळ झाली का संध्याकाळ होते. तसं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू पण होतोच. तिथे कुणाचं काही चालणार नाही, मरावं लागणार, हे त्रिकालबाधित सत्य. हा, आपल्याकडे सुंदर सुंदर ओव्या या संबंधाने नवराने केलेल्या. उपजे ते नाशे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आई, उपजणे म्हणजे जन्मने, नाश म्हणजे मरण. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, ही घड्याळ आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणखी सांगतो, झाकलीये घटीचा दिवा, नेलो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. मला सांगा आई,
घटाखाली मडक्याखाली एक दिवा पेटून ठेवला. मडक्याखाली छोटं मडकं असतं ना, त्याच्या खाली काय पेटून ठेवला? बोला ना. मला वाटतं तुम्ही काय झोपले का? तर घटाखाली दिवा पेटून ठेवला. मला सांगा आई, त्या मडक्याखालचा दिवा कधी विजेल हे सांगता येईल का? बोला नाही. बरं, आपल्याला विचारून विझेल का? मग कधी विजेल हे सांगता येणार नाही. आपल्याला विचारून विझणार नाही. तो जसा त्याचं ते संपलं, तो कसा अचानक विझून जाईल हे आपल्याला सांगतं. मग आपल्याला ते मडकं उचलून पाहावं लागलं, अरे दिवा इजला का नो, आहे की नाही? ऐका, झाकलिये घटीचा दिवा, झाकलिये घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. त्या पद्धतीने या मातीच्या शरीरामध्ये एक ज्योत पेटलेली आहे. ती ज्योत की जी तुम्हाला ऐकवते, तुम्हा आम्हाला बोलवते, तुम्हा आम्हाला चालवते, तुम्हा आम्हाला ही सगळी धावपळ करायला लावते. ती ज्योत कधी विजेल हे सांगता येणार नाही. कधी आपण निघून जाऊ, काय सांगता येतं ना. बाबांनो, मरण फार कठीण. मरणाचं दुःख खूप मोठं दुःख आहे, भयानक दुःख आहे. मरणप्राय यातना आपण शेवटच्या श्वासाच्या वेळेला भोगत असतो. तो मृत्यू मंगलमय व्हावा, या संसारातली माया तुटली ना, म्हणून आपण देहावर सुद्धा उदार होतो. काही गरज नाही मला त्या देहाची, मला पुढचा प्रवास करायचा आहे. ही तयारी, ही मानसिकता, ही कथा करून देते आपल्याला. सहजासहजी घर आपल्या मनातून तुटत नाही, ते तोडण्याचं काम कथा करते. कथा ही कुऱ्हाड असं समजा. या ममता रूपी आणि लाकडाची तोडफोड करते ही कथा. या मायारूपी लाकडाची तोडफोड करते ही कथा. जी घराची आसक्ती तुटू देत नाही, ती माया, त्या मायेपासून परावृत्त करते ही देवाची कथा. म्हणून मायबाप हो, सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हे आहे की कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झाले. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवाने श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केलेलं आहे. ते भागवत शास्त्र आपल्याला ऐकायचंय. ऐका. एतस्माद परम किंचिन मन शुद्धतेन विद्यते, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. पहा, या श्लोकामध्ये काय गूढ चिंतन केलं. मन शुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याचा उदय ज्या वेळेला होतो, त्याच वेळेला भागवत शास्त्र ऐकायला मिळतं. काय गोड बघा. काय सांगितलंय? जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. आपलं भाग्य आहे की आपल्या अनंत जन्माच्या पुण्याच्या उदयानं आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करतोय. मायबापो, आपलं परम भाग्य उदयाला आलं, लक्षात घ्या. सांगायचा भाव, तात्पर्य मला या ठिकाणी हे आहे की ही भागवत कथा मनुष्याला किती उपयोगाची आहे, किती महत्वाची आहे. आणि जेव्हा एखादी मौल्यवान वस्तू एखादा व्यक्ती आपल्याला देतो, तेव्हा तो घेणाऱ्याला सांगतो, पहा 1,00,000 रुपये देऊ राहिलो मी, नीट नेशीन का? जो देतो ना तो काय म्हणतो, अय पोरा नीट नेशीन का, नाही तर मग त्या बापाला दाडून देऊ. जो मौल्यवान किमती वस्तू देतो, तो समोरच्याला काय करतो? सावधान करतो. पा मी देऊ राहिलो बरं का, नाही तर मग फोन आलो का, तुम्ही ते पोरगा कायला दाडलं, आता पोराला कस काय नेता येईल एवढी रक्कम, काही बी आपलं. एक काम करा, तुम्ही या बरं. मग तिकडून बाबा काय म्हणता, नाही ना काका देऊन टाका, ते पोरगा बरोबर आणतं आमचं. मग आता बापानं सांगितलं देऊन टाक, म्हणजे गुच्चूप देऊन टाक, तरी सुद्धा म्हणले शिल्क भाऊ. जेव्हा किमती वस्तू एखादा व्यक्ती दुसऱ्याला देतो, तेव्हा तो काय सांगतो, बाबा व्यवस्थित घेऊन सांभाळून ठेवा. त्याच प्रकाराने वक्ता एखाद्या वेळेस विशिष्ट काहीतरी गोष्ट सांगतो, तेव्हा श्रोत्यांना सांगतो सावधान होऊन ऐका. तसं सावधान होऊन ऐकायला सांगतात. सावधानतया शृणु. सुजी म्हणायला लागली, ऋषींनो, संसारामध्ये सगळ्यात मोठा भीतीचा प्रश्न आहे तो म्हणजे मरण्याचा प्रश्न.
मरने का भय प्रत्येक प्राणी को भयाक्रांत रखता है, क्योंकि इस लोक का नाम है मृत्यू लोक. या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकात कुणीही जगत नाही, सगळे मर. आई एकाच्या बापानी, एका माणसाने आपले मुलं कोल्हापूरला टाकले होते पैलवान बनण्यासाठी. कशासाठी? बोला ना, पहिलवान बनण्यासाठी बरं का. मग पैलवान बनण्यासाठी मुलांना टाकलं. मग त्याचा बाप काय म्हणायचा? आपले मुलं पैलवान आहे, आपले मुलं पैलवान. अरे पैलवान राव का काही राव, यमजी पाटला पुढे काय चालतं? तर हा बाप काय म्हणे, यमाची बी अशी तशी, दोन्ही पोरं दारात उभे करून देईन मी, यमाला येऊ तर द्या मधी. पैलवान आहे माझे मुलं, यमाची बी अशी तशी. अरे बाबा, तुझी मुलं पैलवान असतील पैलवान, पण यमजी पाटला पुढे त्यांचं काही चालू शकत नाही. उलट ते तुला उचलायला कामात येतील, पण तुला मृत्यूपासून सोडवणार. पैलवान आहे ना, एकटा खांद्यावर घेऊन जाईन तुला, एकटा मुलगा, पण मृत्यूच्या भयानक दुःखातून कोण नष्ट करू शकतो? म्हणून जो आलेला आहे त्याला जावं लागणार. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गई, कोई बांध गया जंजीर. 2 दिवसाचं हे जीवन आहे मुसाफिर. दिन 4 घड़ी का जय हो जीना, दिन 4 घड़ी का जीना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया कहीं लाखों करोड़ों आए, कहीं लाखों करोड़ों आए, कहीं कोटि बस कराए, बस वही से छुटा परवाना, बस वही से छुटा परवाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. दिन 4 घड़ी का, दिन 4 घड़ी का, दुनिया मुसाफिर खाना. दिन 4 घड़ी का जीना, दुनिया
मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. ओ मृत्यू प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मृत्यू कुणाला चुकणार नाही. पण या मृत्यूच्या भयानक दुःखातून मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवत शास्त्र कलियुगात प्रगट झालेलं आहे. एकदा काय झालं म्हणे, परीक्षिते कथां वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वं देवास्तत्र समागमन. परीक्षितीला भगवान श्री शुकदेव मुनी जेव्हा ही कथा सांगत होते, संसार भयाच्या मुक्तीचा मार्ग श्रीमद भागवत संहिता जेव्हा सांगत होते शुकदेव महाराज राजा परीक्षितीला, तेव्हा काय झालं म्हणजे ऐका. काल व्याल मुखत्रास ग्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरीन भाषितम. आई, शुकदेवजीच्या मुखातून ही कथा बाहेर पडली. आता शुक म्हणजे पोपट. पोपटाचं असं आहे, त्याला जे बोलवलं ते तो बोलतो, बरोबर. शुकदेवाच्या मुखातून ही कथा निघालेली आहे. पण शुक म्हणजे पोपट, आणि पोपट तोच गोड बोलतो, पण बोलतो तेच ज्याला शिकवलेलं आहे. श्री शुकदेवजी महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी भागवत रूपी फळ तर प्रदान केलं, पण हे मनमुखी फळ नाहीये, मनमुखी नाहीये. त्यांना सुद्धा ते आचार्य परंपरेनं प्राप्त झालेलं फळ आहे. स्वतःच्या मनाच्या गोष्टी ते सांगत नाहीये, जे सत्य घडलेले तेच ते सांगत आहे. आणि ते काही त्यांच्या मनाचं नाही सांगत आहे. आचार्य परंपरा त्यांना मिळालेली आहे. तेव्हा त्यांनी सगळ्यांना ही दिलं. त्यांचे वडील वेदव्यास मुनी यांनी ही कथा त्यांना सांगितली. पण वेदव्यासांना कोणी सांगितले? नारदांनी सांगितले. नारदांना कोणी सांगितले? ब्रह्मदेवाने सांगितले. अशी चालत आलेली ही आचार्य परंपरा, त्या परंपरेतून हे भागवत प्रगट झालंय. आणि ते शुकदेव मुनी राजा परीक्षितीला मृत्यूच्या भयातून मुक्त होण्यासाठी ती कथा सांगत आहे, जीवाच्या उद्धारासाठी ती कथा सांगत आहे. आचार्य परंपरेने ती दिली. जेव्हा महाराज परीक्षितीला मृत्यूचं भय आलं, 7 दिवसात मरण सुनिश्चित झालं, आणि कल्याणाचा मार्ग जेव्हा ते शोधायला लावले, त्याच वेळेला श्री शुकदेव महामुनींनी ही भागवत संहिता प्रवचन त्यांच्या पुढे केले. आणि आई, सूत महोदय शौनकांना सांगतात, ऐका ऋषीमुनींनो, त्याच वेळेला घटना घडली. काय घटना घडली? जेव्हा शुकदेव मुनी राजा परीक्षितीला कथा सांगत होते, त्यावेळेला एक घटना घडली. म्हणे काय घटना घडली? अहो, स्वर्गातले देवलोक आले अमृताचा कलश घेऊन, आणि शुकदेवजींना प्रणाम करून म्हणू लागले, हा अमृताचा कलश तुमच्या समोर ठेवतोय, तुम्ही एक काम करा, हे कथामृत आम्हाला द्या, आणि हे अमृत जे आम्ही आणले हे राजा परीक्षितीला द्या. पहा काय सांगतात. परीक्षिते कथां वक्तु सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमनम. त्यांचं आगमन झालं आणि सुधा कुंभ घेऊन आले. सुधा म्हणजे अमृत, अमृताचा कुंभ ते घेऊन आले, कलश घेऊन आलेले अमृताचा. सांगता मुनिवर, आम्ही असं ऐकलं की परीक्षितीला मृत्यूचं भय आहे. तुम्ही त्यांना कथा सांगतायत, आम्ही अमृताचा कळश घेऊन आलेलो आहे, हे अमृत त्याला द्या, मृत्यूच्या भयातून मुक्त करा. आणि शुकदेवजी मोठा आश्चर्य आणि त्यांना वाटलं. त्या देवताच्या स्वर्गातल्या लोकांना, त्या देवता लोकांकडे पाहून शुकदेवजी काय म्हणले, वा वा, तुम्हाला एवढा परीक्षितीचा कळवळा का आला? तो पाहिजे ना त्याचं मरण आहे की नाही. तुम्ही लगेच स्वर्गातून खाली आलेले त्याला मुक्त करण्यासाठी एवढे परमार्थिक कधी झाले तुम्ही? शुकदेवजी म्हणजे स्वर्गातल्या देवांना म्हणतायत, परमार्थी देवता लोग, आप इतने परमार्थी कैसे बन गए? आप स्वर्ग से यहाँ पर आकर अमृत का कलश परीक्षित को देने के लिए इतने दयालु कब हुए आप? इस मृत्यु लोक में तो आए दिन लोग मरते हैं. आई, पहा काय गोड प्रश्न. काऊ म्हणले, तुम्हाला परीक्षिताचा एवढा कळवळा कस काय आला? एवढे लोक मरतात, त्यांच्यासाठी तुम्ही कधी अमृत घेऊन नाही आले, आणि आज परीक्षितासाठीच तुम्ही अमृत घेऊन आले? वा वा वा,
एवढा परीक्षेचा विषय तुम्हाला प्रेम? रोज लोक मरतायत, मग रोज आणा ना अमृत, उद्या ना सगळ्यांना जिवंत. परीक्षेसाठीच तुम्ही अमृत कलश का घेऊन आले? प्रश्न विचारला शुक महामुनी. आम्ही तुम्हाला बोलवलं नाही, परीक्षितनं तुम्हाला आठवण केली नाही, तुम्ही बिन बोलवता या ठिकाणी आलेत. महान आश्चर्य. ऐका, देवतांनी सांगितलं, मुनिवर आम्ही आलोय, फक्त आम्हाला एवढंच आमचं निवेदन आहे, स्वर्गाचं अमृत तुम्ही परीक्षितीला द्या आणि या बदल्यात तुमचं कथामृत आम्हाला द्या. तुम्ही जी कथा सांगणार ती आम्हाला द्या. हा प्रस्ताव ठरल्यानंतर शुकदेव महाराज जोरात हसले. सूत महदेव शौनकांना ऋषी सांगतायत, ऐका ऋषी मुनींनो, शुकजींना हसवा. वा, गडबड आहे काहीतरी. मला तेव्हाच वाटलं होतं तुम्ही कौन आले. वा, तुम्ही साधे नाही, तुम्ही देव आहे. देव लोक लय चतुर असतात. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची ठाणी, गुण लावण्याची ठाणी. मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा. चतुर आहे तुम्ही, चतुर. तुम्ही सामान्य नाही. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची. हा, दधीची ऋषीकडे गेले, त्यांना दंडवत केले, पण दंडवत करून त्यांच्याकडून त्यांची हाडं घेऊन आले. इतके स्वार्थी मिळतो तुम्ही सामान्य. तुम्हाला चांगलं ओळखतो. आई, एखादा व्यक्ती अचानक आपल्या फायद्याच्या गोष्टी करायला लागला तर तिथे सावधान व्हा. अचानक बापरे, इतकं प्रेम अचानक कसं काय उफाळलं? याचं कारण सावधान. देवतांनी पहिलंच सांगितलं होतं की आम्हाला कथामृत पाहिजे. कथामृत घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बिना मतलब, बिना बोलवता आले आणि एवढी मोठी वस्तू तुम्हाला. भागवतामृत तुम्हाला देऊ, अमृत घेऊन. वा 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 वा. अमृत घेऊन जर भागवत विकता आला असतं तर मग काही झालं असतं. आणि घाट्याचा सौदा आम्ही कशाला करायचा? चिंतामणी तुम्हाला द्यायचा आणि काचेचा तुकडा तुमच्याकडून घ्यायचा. चिंतामणी तुम्हाला देऊ आणि काचेचा तुकडा तुम्ही आम्हाला देणार त्या बदल्यात. हा घाट्याचा सौदा आम्ही करणार नाही. आम्ही तुम्हाला कथामृत देऊ शकत नाही. हा, शुकदेवजी महाराज हसले. हा, तुम्ही श्रद्धेनं श्रोता बनून आले असते. ऐका भाषा काय. शुकदेवजी म्हणतात देवांना, तुम्ही श्रद्धेनं श्रोता बनून आले असते तर मी तुम्हाला भागवत अमृत दिलं असतं, पण तुम्ही व्यापारी बनून आलात ना, म्हणून तुम्हाला भागवत देणार. तुम्ही व्यापारी बनून आलात, या ठिकाणी सौदा करण्यासाठी आलात. म्हणजे कथामृत द्या आणि अमृत घ्या. डायरेक्ट तुम्ही श्रोता बनून जर बसले असते तर मी तुम्हाला का हाकलून देणार होतो. पण तुम्ही व्यापारी बनून आलात म्हणून तुम्हाला कथामृत मिळणार नाही. गेट आउट. आम्हाला चालणार नाही. सौदागर बनून आलात, कथेची विक्री होते काय म्हणून तुम्ही कथेची बरोबरी करू शकता? नाही बरोबरी होऊ शकत कथेची. हा, काचेचा तुकडा घ्यायचा आणि बहुमूल्य चिंतामणी तुमच्या हातात द्यायचा, असा घाट्याचा व्यापार आम्ही नाही करणार. काचेच्या आणि चिंतामणीची कुठे बरोबरी होती का?
क्व सुधा लोके क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनिर्महान. ऐका भाषा किती गोड आहे पहा आई. क्व सुधा क्व कथा लोके क्व क्वाच क्व मनिर्महान. ब्रह्मरातो विचारैवम तदा देवा जहासहा. कुठे अमृताचा कलश आणि कुठे कथामृत, कुठे चिंतामणी कुठे काच, कुठे नदीन कुठे समुद्र. कसं काय जमेना असं. आणि म्हणून आमची कथा आम्ही तुम्हाला देणार नाही. अभक्त बनून तुम्ही आलात, कथामृताचं दान तुम्हाला आम्ही करू शकणार नाही. आई, एवढी श्रीमद भागवत कथा देवाधिक लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. ती आपल्या वनगाववासियांसाठी सुलभ झाली. काय भाग्य आहे, पुण्य आपलं. ही कथा गावात येणं सामान्य समजू नका. अनंत जन्माचं जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लवेत. पहा, या वचनावर आपण विश्वास ठेवा की न ठेवा, जे भागवत सांगते मी ते आपल्याला सांगतो. म्हणून अत्यंत अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं आपण ही कथा श्रवण ऐका. राज्ञो मोक्षम तथा विक्षः पुराधातापि विस्मितः सत्यलोके तुला बध्वाम तू तोलय साधनान्यज. श्रीमद भागवत कथा श्रवणानं राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला होता. हे ऐकून ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं. मग ब्रह्मदेव खाली आले आणि खाली आले तर ते काय घेऊन आले? तराजू घेऊन आले. तराजू. एका बाजूनं सगळी साधनं टाकली एका पारड्यात आणि दुसऱ्या बाजूनं भागवत शास्त्र टाकलं तर भागवताचं पारड जड झालं. आहा. अनेक लघुन्यन्यानी जातानी गौरवेन इदं महत् तथा ऋषी गणा सर्वे विस्मयं परमं व्ययु. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली. लघु, लघु म्हणजे लहान. लघुन्यन्यानी जातानी, सगळे लहान ठरले. मेनिरे भगवत रूपम शास्त्रम भागवतम कलो पठना श्रवणात सद्यो वैकुंठम फलदायकम. ऐका, असा निर्णय झाला. कलियुगात भगवत रूप असे भागवत शास्त्र पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त होतो. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत भगवान की जय. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोपाल मेरो गोविंद मेरो है. गोपाल मेरो है. बाके नंदलाल मेरो. बाके बिहारी नंदलाल मेरो है. बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है. गोपाल मेरो है. गोविंद मेरो है. गोपाल मेरो है. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत भगवान की जय.
जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम. साक्षात भगवान श्रीकृष्ण या कथेमध्ये आलेले आहे. आता आम्हाला कळालं भागवत शास्त्र काय आहे, त्याचा अधिकार काय आहे, ते किती महान आहे, हे सगळं कळालं. पण ते ऐकायचं कसं ते सांगा. तर भागवत शास्त्र श्रवण करण्याचा विधी 7 दिवसाचा विधी हा कधीपासून आलेला आहे, सप्ताह विधी कधीपासून आला ती कथा आपण ऐकू. सप्ताहेनं सुतं चैत सर्वथा मुक्तिदायकं सनकाद्यै पुरा प्रोक्तं नारदाय दयापरे. ऐका, सप्ताह विधीने श्रवण केल्यानंतर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते हे शास्त्र पूर्वी दयाद्र अंतकरणाच्या सनकादिक ऋषींनी देवर्षी नारदांना सांगितलं होतं. म्हणजे 7 दिवसाची परंपरा तिथून आलेली आहे. सनकादिक मुनी आणि नारदजी यांच्यामध्ये ही कथा झालेली आहे. आता सनकादिक आणि नारदांची भेट झाली कस काय, हे कस काय मध्येच आता अचानक. ही कथा कोण सांगता आहे? सूत मुनी. कुणाला सांगतायत? शौनक ऋषींना. सूत मुनी शौनक ऋषींना सांगतायत. मग सूत मुनी शौनक ऋषींना सांगता 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 7 दिवसाची ही कथा केव्हापासून सुरू झाली हा विषय निघाला. आणि मग त्यांनी ते कथन सांगितलं. जेव्हा नारद मुनींची सनकादिकांची भेट झाली तेव्हापासून ही कथा 7 दिवस सांगायला सुरुवात झाली. काय झालं नेमकं, नारदजींनी ते कस काय भेटले, वा काय कारणाने भेटले, अचानक कस काय भेटले? तर ऐका, सनकादिक संतांची नावं सांगतो. हे 4 संत आहेत. किती संत आहेत? बोला ना. 4 संत. सनकादिक संत म्हणतात. सनकादिक म्हणजे काय? त्यांचं नाव आहे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. किती झाले? सनक हे मोठे आहे. सनकादी म्हणजे सनक आणि आदी. आदी म्हणजे सगळे, मग बाकीचे जेवढे त्याला म्हणतात सनकादिक संत. आपल्याकडे काकड्यामध्ये एक प्रमाण आहे बघा. तुम्ही सनकादिक संत, सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनवीता कृपावंत, मनवीता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, 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 सांगा देवा सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार,
विषय हा चाललाय सनकादिक संत म्हणजे काय. सनक हे त्यामध्ये एक नावाचे सनक नावाचे संत आणि बाकीचे महाराज. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. किती झाले? 4 संत. या चारींचा सत्संग कायम होत. यांचा असा स्वभाव आहे, आई एक जण व्यासपीठावर बसतो 3 जण खाली बसतात. 3 जण कथा ऐकतात आणि एक जणाची कथा जे व्यासपीठ त्यांचं सांगून झालं का हे खाली बसतात आणि त्यातलं एक जण येऊन पुन्हा व्यासपीठावर बसतो. आता हे कथा सांगतात, कथा तीच ऐकतात, परत परत तीच ऐकतात, पण सगळं जीवन त्यांचं फक्त कथेत चालले आहे. कथा मात्रेक जीविना असं म्हणतात. त्यांचं जीवन म्हणजे कथा आहे. कथेलाच त्यांनी आपलं जीवन समजलंय. श्वासोश्वास त्यासाठी ते खर्च करतात. ऐका, एकदा काय झालं म्हणे, शौनक ऋषी आता सूत महोदयांना प्रश्न विचारले. मग या देवर्षी नारदाची सनकादिकांची भेट कशी झाली सांगा. लोक विग्रह मुक्तस्य नारदस्यास्तिरस्य च विधी स्रवे कुत प्रीती संयोग कुत्र तैसहा. तेव्हा सूत म्हणतात, सूतजी सांगतात, अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकं शुकेन मम यत् प्रोक्तं रहस्यं विचार्य च एकदा हि विशालायां 4 ऋषयो मला सत्संगार्थ समायाता ददृशुस्तत्र नारदम. हे 4 सत्संग करत होते आणि अचानक नारदांचं त्या ठिकाणी झालं. नारदांचा चेहरा उतरलेला दिसला. सनकादिक संतांनी नारदींना विचारलं, मुनिवर, भगवान श्रीकृष्णाचे आनंद उपासक मूर्ती तुम्ही आहात, मग तुमचा चेहरा असा उतरलेला का? एखाद्याचं धन चोरीला गेल्यानंतर जसा त्याचा चेहरा असतो तसा यांचा चेहरा, काहीतरी हरवलं, तुमचा चेहरा असा उतरलेला का? बघा भाषा किती गोड आहे. इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जना तवेदम मुक्त संगसे नोचितम वद कारणम. मला कारण सांगा तुमचा चेहरा का उतरलेला. तेव्हा नारदजींनी काय सांगितलं ऐका. हे महात्म्यांनो, पृथ्वीवर संचार करण्यासाठी मी आलो. असं ऐकलं होतं पृथ्वी सर्वोत्तम आहे, मग पृथ्वीवर मी संचार केला. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम पुष्करम च प्रयागम चम काशीम गोदावरी तथा. मी हरिक्षेत्राला आलो, सेतुबंध रामेश्वरला आलो, पुष्कर प्रयाग सगळी तीर्थक्षेत्र पाहिली. या कलियुगाने या पृथ्वीला दुःखी करून टाकलं हे मला दिसलं. एवढी तीर्थयात्रा करून सुद्धा माझ्या मनाला मनशांती मिळत नाही. मला आनंद जो पाहिजे होता तो मिळाला नाही. असं ऐकलं होतं पृथ्वी सर्वोत्तम आहे. सत्यम नास्ति तपम शौचम दया दानम न विद्यते उदरम भरिनो जीवावरा काकुटवासिना. सगळे स्वार्थी झालेले. देवस्थानावर तर गर्दी एवढी झाली म्हणे भामट्या लोकांची, सगळे पोट भरण्यासाठी देव 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 करतायत म्हणे, काही खरं नाही. आळशी मंदबुद्धी भाग्येन उपद्रवग्रस्त झालेले. दांभिक लोकांचं वाढ झाला. घरामध्ये पत्नीचा भाऊ सल्लागार झाला. स्त्रियांची सत्ता चालायला लागली. धन लोभाने कन्येचा विक्रय व्हायला लागला. नवरा बायकोचे भांडण होत आहेत. या कलियुगानं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. तरुणी प्रभुतागे हे शालको बुद्धिदायका कन्या विक्रयिनो लोभाम दंपती नाम च कल्कनम. दोघांमध्ये भांडणं होतात. या कलियुगाचं काय खरं आहे. हे तर जाऊ द्या म्हणे, हे तर जाऊ द्या म्हणे, मी तर अशी आश्चर्यकारक घटना पाहिली मी तुम्हाला काय सांगू. हे तर कलियुगाचं दुःखच नाही. पण जेव्हा मी तीर्थयात्रा करत करत वृंदावनात भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी लीला केला तिथे एक विचित्र घटना पाहिली. एक तरुण पोरगी रडत होती आणि तिचे 2 मुलं म्हातारी झाली होती. आता पोरगी तरुण आणि तिचे मुलं म्हातारी, असं कुठे असतं का? आहे म्हातारी मुलं तरुण, पण ही पोरगी तरुण आणि तिचे 2 मुलं म्हातारी. आता काय सांगा म्हणे तुम्हाला. मग टेन्शन इतकं वाढलं की हे झालं कसं काय. आता एखादी स्त्री आपल्याला बोलवत नाही, थांबा म्हणून सांगत नाही, तिच्या पुढे साधू पुरुष थांबू शकत नाही. त्या मार्गे मी चाललो.
आणि फार पुढे गेल्यावरती काय म्हणली म्हणे मला, ऐका नारदजी सनकादिक संतांना सांगतायत, ऐका सनकादिक संतांनो महात्म्यानो, जाता 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 मी जेव्हा चाललो होतो तेव्हा तिने मला हाक मारली, भो भो साधो क्षणम तिष्ठ मत चिंतान पिनाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम. हे मुनिवर क्षणभर थांबा, मला माझ्या चिंतेतून मुक्त करा. तुमच्या दर्शनानं लोक प्रसन्न होतात, तुम्ही आशीर्वाद द्या मला. तुमच्या दर्शनानं पाप नष्ट होतात आमची. सर्वता गहरम परम, सगळे पाप संपून जातात. मुनिवर इथे थांबा. बहुधा संत मंडळी श्री माता भगिनी दिसलं तिथे थांबत नाही. हा बोलवलं तर थांबतील, बोललं तर बोलतील. म्हणून ते पुन्हा पुढे गेलेले नारदजी परत आले. विचारलं, कोण आहात तुम्ही, काय दुःख आहे तुमचं, रडतात का, काय कारण आहे. तर त्या तरुणीनं काय सांगितलं, ऐका मुनिवर. बालोवाच अहम भक्तिरती ख्याता इमो मे तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जर. कालयोगेन जर्जर. ऐका ती मुलगी काय म्हणली नारदजींना, माझं नाव भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे. आणि हे जे खाली दोन म्हातारे मुलं आहेत ना, ही माझी मुलं आहे. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. हो, काल कलियुगामध्ये हे दोन्ही म्हातारे झालेले, कालगतीमुळे हे वृद्ध झालेले. आता मी काय करू, माझ्या दुःखातून मला मुक्त करा. या देवता तुम्हाला दिसत आहेत ना, या देवता गंगा नद्या आहेत, माझ्या सेवेसाठी आलेल्या. देवाच्या द्वारे सेवा करणाऱ्या गंगा माता, माझी सेवा करत असताना सुद्धा माझ्या मनाला समाधान मिळत नाही. मुनिवर, माझ्या दुःखातून मला मुक्त करा. आज कोण रडतंय, भक्ती माता रडते. भक्ती आई, भक्ती आपल्याला आनंद देते. भक्ती आपल्याला काय देते, आनंद देते, बरोबर. आणि भक्ती माता जर दुःखी असेल तर आपल्याला आनंद कोण देते, आपल्याला कोण आनंद देते. भक्ती जी तुम्हाला आनंदित करते तीच आज दुःखी आहे. तिला तिचं दुःख नष्ट करायचं. संत महात्म्यांना विनंती करते नारद मुनींना, मुनिवर मला माझ्या दुःखातून तुम्ही मुक्त करा. किती दुःख आहे माझ्या दोन्ही मुलांचं कसं होईल, ती म्हातारी आणि मी तरुण, असं कुठे असतं का मुनिवर सांगा गुरुजी, असं कुठे असतं का, आई तरुण आणि मुलं म्हातारी. मला या दुःखातून मुक्त करा. हे तपस्वी लक्षपूर्वक ऐका. मी कुठे जन्माला सांगते ना तुम्हाला, काय भाषा आहे बघा, गोड. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गताः.